नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा माझा स्वामींचा जप लिहून झाला. तर आता आहे ती म्हणजे होळी. आणि जर आपल्यापैकी असे बरेच असतात की ज्यांना अशी इच्छा असते की आमच्या गावातील कुटुंबातील काही शेजारी जर आपल्या दारासमोर एक छोटासा कार्यक्रम करून थोड्याशा साहित्यामध्ये जर ते दरवर्षी होळी साजरी करत असतील तर तशीच संकल्पयुक्त होळी आपण सर्व सेवेकऱ्यांनी देखील साजरी करायला काही हरकत नाही. जर कोणाची इच्छा असेल की आपण आपल्या गावातील इतर कुटुंबांसारखी होळी संकल्पयुक्त आपल्या घरासमोर अगदी छोट्या प्रमाणात नेमक्याच पूजन साहित्य सामुग्र्यात करावी, तर तुम्ही असे करू शकता. यामध्ये काही संकोच किंवा भिण्याचे कारण नाही. फक्त थोड्या काही वस्तू लागतात. ते म्हणजे शेणाने एका जागेवर सारवून घ्यावे. त्यावर मध्यभागी रांगोळी काढावी लागते. त्यामध्ये मधोमध एरंडा या वनस्पतीचा दांडा उभा ठेवतात. बाजूने गोवऱ्या लाकडे रचतात. त्याला काही ठिकाणी साडी देखील नेसवली जाते व त्याची त्यानंतर पूजा करतात. त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, प्रदक्षिणा घालतात, प्रार्थना करतात. हे होळी माते, तुझ्यामध्ये जे काही जुने वाईट आहे ते भस्म होऊन जाऊ दे व त्यानंतर ती पेटवली जाते. अशा प्रकारे पूजा करून सायंकाळी हा कार्यक्रम आपल्याला करायचा असतो. तर बघा, हा सण कसा साजरा करतात. या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून घ्यावी. त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. नंतर त्यात नारळ अर्पण करतात व खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी व नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होलिका पूजन करतो असा संकल्प करावा. हा संकल्प आवर्जून करावा लागतो. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा. तसेच घरात उपद्रव देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकाराच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात, म्हणजे विषाणू नष्ट होतात. होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले सर्व वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करून द्यावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा मुख्य संदेश आहे. वटसावित्री, नागपंचमी, हरितालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत, त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरून टाका, असे केशवसुतांनी म्हटले आहे. 5 दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात. तर 5व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. या सणाची महती सांगणारी कथा देखील खूप छान आहे. होळीचा सण उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजवणारा व मानव मनात समाजात असलेल्या आसुरी वृत्तीला जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. धुलीवंदन. होळी हा सण 5 दिवसांचा असतो. दुसरे दिवशी धुलवड हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात. त्यामुळे तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्मलेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच, पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडा संवर्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते.
शांतता व पावित्र्यता वाढते हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचेल स्नानात, भस्मस्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांचे महत्त्व मानले आहे. त्याचे अद्भुत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणाच्या दिवशी सुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी आपल्या महत्त्वाचा संबंध आहे. कपश्चितो हि शिशिरे वसंतेर्काशुतापिता हत्वाग्नी कुरुते रोगनतस्तं त्वस्था जयेत. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात, शिशिर ऋतूत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला इत्यादी रोग बरे होत असतात. ते निवारण्याकरिता मोठ्याने बोलणे, गाणे, बजावणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम या प्रकाराने कफाचे विकार होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात. पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घातले जाते, म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. त्यानंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. रंगपंचमी म्हणजे होळीचा 5वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. सृष्टीरूपी रंगमंचावर जीवनरूपी नाटकातील आपली भूमिका साकार करताना आपल्याला अनेक भावरंगांना सामोरे जावे लागते. सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती यासोबतच दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकपणे आपल्या जीवनात आत्मप्रवासात येतात. परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दुःख व संकटांना सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुखदुःखांच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करायचे असते. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर 7 धातूंचे, सप्तरंगाचे बनले आहे. म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो. सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते. पण रंग कोणते? तर साग, पळस, शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल, अबीर, चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिधा यज्ञात मुद्दाम जाळतात, कारण ती कठोरता, कठीणता याची कसोटी आहे. म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळ, फूल, पान यांचा विशिष्ट औषधात वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रामधून शोषण होऊन शरीरात स्नायूंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करताना होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होतो. पण आज होलिकोत्सवाचे स्वरूप अत्यंत बीभत्स आहे. चोऱ्या करणे, आगी लावणे, शेणमातीचा मारा करणे, चांगल्या रंगाऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रित रंग वापरणे यामुळे या सर्व गोष्टींमुळे या शास्त्रोक्त पद्धतीवर असलेला सणाचा विपरीत परिणाम होतो. ऋतुसंधी काळात उत्पन्न होणाऱ्या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता या अशा प्रकारच्या चुकीच्या रंगांमुळे अपायच होतात. या सणाविषयी एक कथा अशी की फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे, ते आत्मविश्वासहीन नसावे. ते सप्तरंगाने, संगीताने व परस्पर प्रेम संबंधांनी खुलले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण श्रीकृष्णांच्या जन्मापासून साजरा केला जातो. तर या होळीची एक सुरेख कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य!
वर मिळालेली होलिका अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण करून म्हणून होळी पेटवली जाते. म्हणून होळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अशा प्रकारे ही कथा व वरील माहिती आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.